इन फ्युचर तुझे काय नवीन प्रोजेक्ट्स आहेत? ज्यात मी माझं शिक्षण घेतलंय, हां. फिल्म स्टडीज, ते मला डेव्हलप करायचं आहे. मला माझी फोटोग्राफी ज्याच्यासाठी मी घरच्यांना कन्व्हिन्स करून इथपर्यंत आलोय किंवा मी जे डिसिजन घेतला होता तो मला डेव्हलप करायचा आहे. पण खरं सांगू ना, तर जे काही अनुभव मला पोर्ट्रेट्समधनं येतात किंवा ज्या लोकांच्या डिमांड असतात त्या फुलफिल करायला इतकी मजा येते की पूर्ण वेळ मी यात रमलेलो असतो. म्हणजे अगदी रात्री उशिरापर्यंत परत सकाळी लवकर उठून ह्या गोष्टी मी कंटिन्यू करत असतो. म्हणजे तुला अगदी छोटासा एक किस्सा सांगतो की ज्यावेळी मी या जर्नीला सुरुवात केली होती, माझ्याकडे एक स्केच आलं होतं, पेन्सिल स्केच आलं होतं बेबीचं छोट्याशा. तर त्याच्या आईवडिलांचा मला फोन आला. मला म्हणे, प्रणव, आमच्याकडे हे असं एक स्केच आहे, तर याच्यातनं काही जमेल का करायला? खरं सांगू तर मी कधीच केलं नव्हतं, कधी संबंधही आला नाही, कारण जनरली माझ्याकडे रेफरन्सला फोटो येतो. समजा तुला करायचं आहे तर तू तुझा फोटो मला देतो. बरोबर. सो म्हणलं, मी त्यांना रितसर सांगितलं की मला नाही, म्हणलं मी स्केचिंगवरनं असं कधी काही डिजिटलमध्ये कन्व्हर्जन वगैरे असं काही कधी केलं नाही. म्हणे, प्रणव प्लीज बघ ना, ट्राय करू. ठीक आहे म्हणलं, मला थोडा वेळ द्या. तर काही दिवस मी मध्ये घेतले आणि त्याच्यावर काहीतरी मला माझ्या परीने जे मला शक्य होतं ते मी केलं. त्यांना पाठवलं. दुपारी 2 वाजता साधारण 2-2:30च्या दरम्यान मी त्यांना ते सेंड केलं बघायला की कसं झालंय, तुम्ही एकदा बघा अप्रुव्हल. सो त्यांनी मेसेज रीड केला आणि त्यांचा जवळपास तो दिवस मला काहीच रिप्लाय नाही. मी एकदा फोनही ट्राय केला, त्यांनी फोनही रिसीव्ह केला नाही. मला ॲक्च्युली मनात मी घाबरलो होतो की म्हणलं काहीतरी कोणाची तरी फिलिंग मी हर्ट केलंय कदाचित. पण त्यांचा मला त्या दिवशी रात्री 9 वाजता फोन आला, व्हिडिओ कॉल आला. दोघंही नवरा बायको रडत होते, प्रचंड रडत होते, म्हणजे अगदी डोळे लाल मला दिसत होते व्हिडिओ कॉलवर. आणि त्यांनी एकच मला एक वाक्य सांगितलं की प्रणव, आमचं बाळ घरी आलंय आज. सो मी क्युरियस झालो. म्हणलं काय झालं, म्हणजे काय याच्या मागची स्टोरी काय आहे? तर म्हणे, लग्नाला खूप वर्ष झाली, बेबी होत नव्हतं. समहाव बेबी झालं आणि झाल्यानंतर ते एक्सपायर झालं. सो आमचं बेबी कसं असावं हे आम्ही एका स्केच आर्टिस्टकडनं रेखाटून घेतलं होतं. पण ते फक्त रेखाटलेलं नको होतं. मग आम्ही वॉल बघितली, तुझं काम बघितलं. अगदी सुरुवातीची गोष्ट, जेव्हा वर्ल्ड रेकॉर्डही माझ्याकडे नव्हता, त्यावेळी आम्हाला ते आवडलं आणि आम्ही ठरवलं की तुझ्याकडनं आपण काहीतरी करूया. सो आज जे काही तू केलंयस ते भिंतीवर का असेना, पण आमचं बाळ आमच्या घरात असेल. आणि आजही ते अगदी दूध भात वगैरे दाखवून खातात त्या बाळाला. सो माझ्यासाठी हे जे रिॲक्शन्स येतात ना, त्या खूप मॅटर करतात बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा. म्हणजे अगदी माझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये जर मला सरप्राइझिंग जर कोणी लोक जॉईन झाले असतील तर ममताताई आहे, सिंधुताई सपकाळांची कन्या, जी अगदी मला लहान भाऊ मानते. सगळ्यांनाच माहिती, जग जाहीर आहे अगदी.